पालघर जिल्ह्यातील नानिवली येथे आज पहाटे घडलेल्या दुहेरी मृत्यूच्या घटनेचा उलगडा झाला असून संपूर्ण परिसर हादरलाय। लग्न समारंभ आटोपून घरी परतत असताना झालेल्या भीषण अपघातात 8वीत शिकणारा वैभव लहांगे याचा जागीच मृत्यू झाला। अतिशय दुःखद अशी ही बातमी आहे। मिळालेल्या माहितीनुसार वैभव लहांगे आणि त्याचा नातेवाईक नितीन वरठा हे दुचाकीवरून परतत होते, मात्र भरधाव वेगामुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि वाहन प्रथम इलेक्ट्रिक सोलर पोलला धडकून नंतर झाडावर आदळले। या अपघातात 15 वर्षीय वैभवचा जागीच मृत्यू झाला। दरम्यान या घटनेत जखमी झालेल्या नितीन वरठा याला मित्राच्या मृत्यूचा मोठा मानसिक धक्का बसल्याची माहिती समोर येते। त्यानंतर त्याचाही मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालंय। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून नानिवली किराट गावावर शोककळा पसरली आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान या घटनेमुळे पुन्हा एकदा वेगवान वाहन चालना किती घातक ठरू शकते याची जाणीव झाली आहे। तरुणांनी वाहन चालवताना नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचं असल्याचा संदेश या घटनेतून समोर येतो।